ठिकाणी व्यक्त करतो आणि लाडक्या बहिणींना हेही सांगतो, 1500 रुपयावर सरकार तुम्हाला थांबवणार नाही. लाडकी बहीण योजना सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. अखेर आता दिलासा मिळणारा असून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा देखील मोठा निर्णय झालेला आहे. तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री दुसरे जे अजित पवार यांच्याकडून देखील दिलासा देणारी बातमी थेट लाडक्या बहिणींसाठी पाहायला मिळत आहे. पहिलाच निर्णय हा लाडकी बहीण योजनेचा आहे. बाकी इतर निर्णय आहेत. आता काय बातमी आहे ते आपण पाहणार आहोत. त्यातली त्यात इकडे पाहू शकता आता आपल्याकडे जिल्ह्याचा मॅप देखील आलेला आहे. आता जिल्ह्यानुसार वाटप केले जाणार आहे. इकडे पाहू शकता मराठवाडा विदर्भ असेल, इकडे साताराचा म्हणजे पुणे विभाग असेल, कोकण किनारपट्टी असेल. आता यातील 15 जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी सिलेक्ट होणार आहेत. ते जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील तर पाहण्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत. चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या ज्या काय अपडेट येत असतात त्या पाहायला मिळत नाहीत. त्यासाठी फक्त तुम्हाला खाली एक सबस्क्राईब बटन दिसत असेल पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये, त्यावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका. तर चला पाहूयात आता सविस्तर काय आहे ती अपडेट. त्यातली त्यात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे, अन्यथा तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. आपण जिल्ह्यावाईज देखील पाहणार आहोत. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे कोणते आहेत, पहिल्या टप्प्यात 15 जिल्हे जे असतील ज्या ठिकाणी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. तर चला पाहूयात आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची अपडेट. आता पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक ती अपडेट तर पाहणार आहोत. जिल्हे तर आपण पाहणार आहोत. त्यातली त्या एक महत्त्वाची अपडेट देखील पाहणार आहोत. 2100 रुपये कोणाला मिळणार आहेत. त्यातली त्यात दुसरी अपडेट आहे किती जिल्हे पहिल्या टप्प्यात राहतील. इकडे पाहू शकता वरील लाडकी बहीण आहे. स्क्रीनकडे लक्ष द्या. फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल व आपण एकदम सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की पुन्हा दुसरे व्हिडिओ तुम्हाला जास्त पाहण्याची गरज पडणार नाहीये. फक्त हाच व्हिडिओ 1 ते 2 मिनिटाचा आहे, तो शेवटपर्यंत बघा. तसेच इकडे पाहू शकता किती जिल्हे पहिल्या टप्प्यात राहतील ही एक अपडेट आहे. त्यातली त्यात इथे पैशांचा फोटो आहे व एकनाथ शिंदे साहेबांचा इथे फोटो आहे. काय निर्णय आहे ती अपडेट पाहायला मिळेल. त्यातली त्यात पुढील अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये 3000 रुपये कोणाला मिळणार व कोणत्या महिला पात्र राहतील अशी एक अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात त्या पुढची एक अपडेट आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये 15 जिल्ह्यात तर पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. त्या 15 जिल्ह्याची यादी आता आपण लगेचच पाहत आहोत. शेवटपर्यंत माहिती बघा. व त्यातली एक महत्त्वाची अपडेट म्हणजे महिला अपात्र ठरणार का व ठरणार असतील तर कोणत्या महिलांना आता इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत, इथून पुढचा लाभ महिलांना मिळणार नाहीये. ज्या महिलांना आतापर्यंत जरी तुमच्या खात्यावरती रक्कम आली असेल तरी तुम्हाला आता इथून पुढे लाभ घेता येणार नाहीये. त्याचे एक कारण देखील काही महिलांसाठी पाहायला मिळत आहे. ते देखील पाहणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटला असेल, आतापर्यंतचे हप्ते आले असतील, मात्र पुढील हप्त्यासाठी अडचण देखील येऊ शकते. ती एक महत्त्वाची अपडेट आहे. स्वतः कोकाटे यांच्याकडून एक महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी नवीन नियमावली आता पाहायला मिळत आहे. तसेच पुढची एक अपडेट म्हणजे 7वा हप्ता 3000 रुपये. 3000 रुपये सर्वांना मिळणार की तुरळक महिलांना व जो 2100 रुपये मिळणार तो किती रुपयांपर्यंत म्हणजे किती जिल्ह्यांमध्ये मिळणार व किती तारखेपर्यंत मिळणार ती एक अपडेट आता पाहणार आहोत. आता या सर्व मुद्दे आपण पाहिले. आता याची उत्तर तुम्हाला मिळतील व तुमचा जिल्हा आज ठरणार आहे का पात्र ते देखील पाहायला मिळेल. व त्यातली त्यात काही अपडेट येत आहेत की लाडक्या बहिणींना आता हे गिफ्ट मिळणार आहे म्हणजे पैठण साड्याचं ते पाहायला मिळत आहे. हे खरोखर मिळणार का तर ते देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता आपण सर्वात आधी जिल्ह्यांची यादी. आता जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती पहिल्या टप्प्यामध्ये लवकरच पात्र ठरणारा जिल्हा म्हणजे आपल्याला तो जिल्हा गडचिरोली देखील पाहायला मिळू शकतो. इकडे लक्ष द्या. हा गडचिरोली जिल्ह्याची अपडेट आपण पाहत आहोत. मॅपकडे लक्ष द्या. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. यामध्ये सर्व जिल्ह्यांची यादी आहे. सर्व जिल्हे आहेत. आता यातील काही जिल्हे स्टार्टिंगला सिलेक्ट होतील त्यामुळे आपण या जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. तुम्हाला सविस्तरपणे समजावं त्यासाठी आपण हा मॅप घेतलेला आहे, कारण की तुम्हाला इतर दुसरे जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये. व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा. जर काय बदल व्हिडिओत करायचे असेल तर आपण पुढच्या व्हिडिओत नक्की करू. जर तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजत असेल तर अशाच प्रकारे आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यातली त्यात फक्त तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे व तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवायचा आहे. तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल. इकडे पाहू शकता पहिल्या क्रमांकावरती आपण गडचिरोली का म्हटलो. गडचिरोलीला लवकरच सिलेक्ट केले जाऊ शकते, कारण की आता स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब जी म्हटलेले आहेत की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या सुरुवातीपासूनचा जिल्हा आहे, आता शेवटचा जिल्हा राहणार नाहीये. त्यामुळे यादीतील पहिल्याच क्रमांकामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3000 रुपये किंवा 1500 रुपयांचे वितरण जानेवारीच्या हप्त्याची स्टार्टिंगला केले जाऊ शकते अशी देखील माहिती मिळत आहे. स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी जाऊन देखील आलेले होते. त्या ठिकाणी बरेच निर्णय त्यांनी घेतलेले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय त्यांनी लागू देखील केलेले आहेत। आता त्यातली त्यात मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेचा पाहायला मिळू शकतो 3000 रुपयांपर्यंतच्या हप्त्याचा। व आता 3000 रुपये हप्ता कसा मिळणार, जर जानेवारीच्या 7व्या हप्त्यासोबत फेब्रुवारीचा देखील 8वा हप्ता दिला तर 1500 रुपयांची रक्कम मिळून हे 3000 रुपये महिलांना मिळणार आहेत। यामध्ये आपण जिल्ह्यांची यादी आता पाहणं सुरू केलेलं आहे। तुमचा जिल्हा पाहण्यासाठी फक्त शेवटपर्यंत बघा। चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा, अपडेट दिली जाईल। तर आता पुढील जिल्हा कोणता सिलेक्ट होऊ शकतो ते देखील अपडेट पाहूयात। आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो म्हणजे इकडे रायगड आहे, कारण की रायगड जिल्ह्यात देखील लवकरच दिलासा मिळणार असून रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। रायगडचा विचार केला तर रायगड या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची संख्या आहे। याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तात्काळ लाडकी बहीण योजनेचे पैशाचे वितरण केले जाऊ शकते। यामध्ये देखील 2 हप्ते दिले तर 3000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होतील। त्यातली त्यात 1500 रुपयांची रक्कम ही लवकरच तात्काळ जमा केली जाणार आहे। यादीतील आपण जिल्हे पाहत आहोत, शेवटपर्यंत बघा। रायगड जिल्ह्याचे अपडेट आपण पाहिलेले आहे। आता पुढील जिल्ह्याचे अपडेट पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आहे। आता कोणत्या बहिणींना लाभ मिळणार नाही ते लक्षात घ्या। आता काही लाडकी बहिणी योजनेमधून काहींना आता वगळण्यात येणार आहेत। त्यांना जानेवारीचा 7वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा हप्ता, 9वा 10वा जे काही पुढचे हप्ते असतील ते मिळणार नाहीयेत। म्हणजे आता इथून पुढचा एकही हप्ता मिळणार नाहीये। ते कोणत्या महिलांना ते जर पाहायला गेलं तर ज्यांना PM किसान, इकडे लक्ष द्या, आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता PM तसेच प्लस नमो, PM व नमो शेतकरी योजनेचा ज्या महिला लाभ घेत असतील त्यांच्या खात्यावरती जानेवारीचा 7वा हप्ता, किती 7वा हप्ता तसेच इतर पुढील मिळणारे हप्ते यांचा लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या। या हप्त्यातून तुम्ही आता वगळले जाणार आहात, हे देखील तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला आता इथून पुढच्या हप्त्याचे लाभ मिळणार नाहीयेत, अशी माहिती स्वतः राज्य सरकारकडून प्रसारित झालेली आहे व लागू देखील झालेले आहे। आता ही तुम्हाला हप्ते मिळणार नाहीयेत। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर या 2 योजनेमधून तुम्हाला जे आहे ते आता बाहेर पडावे लागेल। अन्यथा त्या 2 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडावे लागेल। तुम्हाला आता ठरवायचं आहे कोणती योजना चांगली आहे, कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते तुम्ही ठरवू शकता। त्यातली त्यात आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अजून काही महिला अपात्र ठरणार आहेत, ते देखील पाहणार आहोत। त्यातली त्यात पुढचा जिल्हा आपण पाहूयात, कारण यादी देखील पाहणं सुरू आहे। यादीत तुमचा जिल्हा देखील असू शकतो, ते देखील पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण किती जिल्हे पाहिले, पहिल्या क्रमांकावरती गडचिरोली पाहिला, तसेच दुसऱ्या क्रमांकावरती रायगड पाहिला। आता तिसऱ्या क्रमांकाचा पाहूयात। आता पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाचा जर विचार केला तर इकडे सोलापूर जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्याचे अपडेट काल देखील पाहिले आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील आता लवकरच दिलासा मिळणार असून थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात वितरण केले जाऊ शकते। सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी योजना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातले त्यात मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील पात्र आहेत। महिलांना आता सोलापूर जिल्ह्यात देखील पहिल्याच टप्प्यात वाटप केले जाऊ शकते। अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यांचा जिल्हा देखील कमेंट केलेला नाहीये। तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवा व हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील तुम्ही एकदा नक्कीच कळू शकता, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ रोजची रोज आपण घेऊन येऊयात। त्यातली त्यात तिकडे पाहू शकता नाशिक जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल। आता या जिल्ह्याचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्यात हे देखील पात्र ठरण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यातील महिलांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या क्रमांकावरती गडचिरोली, दुसऱ्या क्रमांकावरती रायगड, तिसऱ्या क्रमांकावरती इकडे सोलापूर, चौथ्या क्रमांकावरती नाशिक, 5व्या क्रमांकावरती लातूर जिल्हा असेल। या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे। आता किती जिल्हे झाले पाहू शकता, 1, तसेच हा दुसरा जिल्हा, हा तिसरा जिल्हा, हा चौथा जिल्हा, तर हा 5वा जिल्हा। हे 5 जिल्हे असतील या ठिकाणी तात्काळ वाटप केले जाऊ शकते, अशी माहिती पहिल्या टप्प्यात मिळत आहे। त्यातली त्यात अजून काही जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। कोणत्या महिला आहेत ज्यांच्याकडे, इथे लक्ष द्या, कारण की थोड्याशा चुकीमुळे 30 सेकंदाची तर माहिती आहे, कारण की याच माहितीमुळे तुमचा मोठा फायदा देखील होऊ शकतो। इकडे पाहू शकता 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार आहेत। त्यातली त्यात ट्रॅक्टर वगळता दुसरी 4 चाकी वाहन असल्यास तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये। ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील लाभ मिळणार नाहीये, हे लक्षात असू द्या। तुमच्या घरात जर असं काय असेल तर तुम्ही आता लवकरात लवकर वगळण्यात येणार आहात। त्यातली त्यात कुटुंबातील सदस्य, इकडे पाहू शकता कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार। त्यातली त्यात पुढची बातमी म्हणजे
कुटुंबातील सदस्य आमदार खासदार असल्यास लाभ नाहीये. तसेच आता पुढील एक अपडेट म्हणजे कुटुंबाची जमीन 5 एकर पेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार अशी माहिती मिळत आहे. म्हणजे जर कुटुंबाची जमीन 5 एकर पेक्षा जास्त जर असली तर तुम्ही अपात्र ठरल्या जाणार आहेत अशी माहिती सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मिळत आहे. ही एक महत्त्वाचीच अपडेट आहे. तर आता पुढील जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत. त्यात महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे ती म्हणजे इकडे पाहू शकता राज्यभरातून 2 कोटी महिला जे आहेत ते आता लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केलेले होते. त्यातली त्यात सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यातली त्यात सध्या स्थितीचा जर विचार केला तर आता लाडकी बहिणीची संख्या अजून देखील वाढण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. याचमुळे आता राज्याच्या तिजोरीवरती कमालीची वाढ जी आहे ती पाहायला मिळू शकते. निवडणुकीच्या सरासर अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावलेला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेत असलेल्या की लाडक्या बहिणींना अपात्र ठरण्यात येईल का असा देखील आता मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. जर काही अपडेट आली तर ती नक्कीच देऊ. महत्त्वाची अपडेट आता राहिलेली आहे जिल्ह्याची. व इकडे पाहू शकता आता 2,100 रुपयांचा हप्ता मिळणार का? जे 1,500 रुपये मिळत होते ते 2,000 रुपये मिळणार का? जर आता पाहायला गेलं तर अजून तरी राज्य सरकारकडून ऑफिशियली माहिती आलेली नाहीये. त्यामुळे याबाबतची अपडेट सध्या तरी नाहीये. मात्र अचानक निर्णय देखील होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. 2,100 रुपयांचा निर्णय देखील तात्काळ घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे. तसेच किती जिल्हे पहिल्या टप्प्यात राहतील ते पाहिले आपण 5 जिल्हे. अजून पुढच्या जिल्ह्याची यादी पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे. तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आला की लवकरच तुम्हाला कळेल. त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट म्हणजे 3,000 रुपये कोणाला मिळणार हा प्रश्न आहे. तर 3,000 रुपये म्हणजे कोणते? तर 2 महिन्याचे पैसे मिळून जानेवारीचा 7वा हप्ता तसेच फेब्रुवारीचा 8वा हप्ता दोन्ही पैसे मिळून महिलांना 3,000 रुपये अशी रक्कम आपण म्हणत आहोत. ही रक्कम लवकरच मिळू शकते अशी माहिती देखील मिळत आहे. तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला? तुमचा जिल्हा तुम्ही कमेंट करून कळवलेला आहे का नाही? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नाईस व्हेरी नाईस असं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून अशाच प्रकारे आम्ही व्हिडिओ बनवत राहू. कारण की तुम्हाला जशा प्रकारे समजतील तशा प्रकारे आम्हाला देखील पुन्हा नंतर व्हिडिओ बनवता येतील जेणेकरून तुम्हाला देखील अपडेट सविस्तर समजली पाहिजे. त्यातली त्यात आता ही अपडेट झाली. आता जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्याची अपडेटचा व्हिडिओ पुढील काही तासातच येणार आहे. तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल वरती टाकलं तरच पाहायला मिळेल. नोटिफिकेशन बेल शेजारी पाहायला मिळत असते त्यावरती ऑल टाका. धन्यवाद.